नमस्कार मित्रांनो. बी ए भाग 2च्या या सत्रातील म्हणजे तिसऱ्या सत्रातील तिसऱ्या तासासाठी आपण या ठिकाणी आता भेटतो आहोत. पाठीमागच्या 2 तासामध्ये तुम्हाला खरं तर या पेपर क्रमांक 4चा अभ्यास कशा पद्धतीचा आहे, म्हणजे बी ए भाग 3च्या या तिसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 4 पाठ्यपुस्तक काव्यगंध नामांकित कवींच्या कविता कशा असणार आहेत, कुणाकुणाच्या आहेत, किती आहेत, याचा थोडासा परिचय मागच्या 2 तासाला आपण सविस्तरपणे घेतला. मुक्तहस्ते एखादी कविता कशी असते, मानवी जीवनच कसं विशाल आहे बघा. तुम्ही सर्व तरुण मुले आता तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश करत असताना कविता हा तुमच्या दृष्टीनं आवडीचा भाग, तुम्हाला कवितेतनं मिळणारा आनंद हा उत्कट असणारा. आणि मग कविता करणारी काही मुलं महाविद्यालयात ज्यावेळेला दिसायला लागतात त्यावेळेला त्यांना ती केलेली कविता कॉलेजमधल्या मॅगझिनमधून ज्यावेळेला आपल्याला वाचायला मिळायला लागते किंवा आपली कुणीतरी वाचत आहे असं तुम्हाला ज्यावेळेला वाटायला लागतं त्यावेळेला तुम्ही तशी कविता तयार करायला लागता. मुक्तपणे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणं हा मानवाचा एक स्वभाव आहे, सहज प्रवृत्ती आहे. माणूस मनातल्या भावना किंवा मनातला विचार बोलून दाखवतो आणि ज्यावेळेला तो बोलून दाखवतो त्यावेळेला त्या भावना इतरांना ज्यावेळेला समजायला लागतात, इतरांना ज्यावेळेला त्या भावना जाणीवपूर्वकरित्या ऐकायला मिळायला लागतात त्यावेळेला त्याला तर आनंद मिळतोच, पण तुम्हाला सुद्धा बोलताना तो आनंद मिळत असतो. तुम्हाला ही एक वय किंवा ही एक जाणीवपूर्वकता या ठिकाणी या वयामध्ये असते. आणि म्हणून कविता कशी असते, कविता कसा आविष्कार असतो, आत्तापर्यंत लिहिलेल्या कवींच्या कशा कविता आहेत, त्याच्यामध्ये भावनेची जागृती कशी आहे, भावना त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं चित्रित झालेली आहे. मला जे काही वाटतं ना, मला जे काही सुचतं ना, मला जे काही जाणवतं ना, त्या सगळ्या भावमय स्थितीचं चित्रण कवितेमधून फार सुंदररित्या येतं. आणि म्हणून या काव्यगंध पुस्तकामध्ये नामांकित कवींच्या कविता तुम्हाला अभ्यासाव्या लागणार आहेत किंवा या टर्मला त्या तुम्हाला मी परिचय करून देणार आहे त्या कवींचा, त्याचा आशय सांगणार आहे की जसा यापूर्वीसुद्धा तो आशय तुम्ही बऱ्याच कवितेचा जसा शालेंत परीक्षेमध्ये अभ्यास करताना समजून घेतला तशा अर्थानं. केशवसुतांचं नाव तुम्हाला ऐकून माहिती आहे, वसंत बापटांचं नाव तुम्हाला ऐकून माहिती आहे, नारायण सुर्वेंचं नाव तुम्हाला ऐकून माहीत आहे. त्यानंतर वसंत आबाजी डहाके जरी यापूर्वी तुम्ही ऐकले नसले तर त्यांची कविता फार सुंदररित्या चित्रित झालेली आहे. आणि म्हणून कृषी जीवनावरच्या एका स्त्रीची कविता ही तुम्हाला अभ्यासावी लागणार आहे. आणि एक 4-5 कविता एका कवींच्या ज्यावेळेला आपण वाचायला लागतो किंवा ऐकायला लागतो त्यावेळेला की त्याच्यामधला एक खुसखुशीतपणा जो आहे तो तुम्हाला खऱ्या अर्थानं लक्षात येणार आहे. आणि अत्यंत साधी सोपी ही कविता या टर्मला आहे. आणि मग ती कविता कशी सुचली असेल, त्यांना कुठल्या गोष्टीवरती कविता तयार करता येते याचाही 10 मार्क्ससाठी त्याचा विचार आपण एकंदरीत करणार आहे. आणि म्हणून काव्यगंध फार पुस्तक सोपं आहे. काव्य म्हणजे काय तर कविता, काव्य म्हणजे काय तर विशिष्ट शब्दांच्या आधारे विशिष्ट शब्दांची रचना करून ज्यावेळेला मनातल्या भावना व्यक्त केल्या जातात आणि तशी रचना ज्यावेळेला केली जाते त्यावेळेला त्याला काव्य असं म्हणायचं, कारण त्याला गेयता असते. मागच्या वेळेस सांगितलं लयबद्धता असते. गेयता, लयबद्धता हे कवितेचे विशेष आहेत किंवा कवितेचे घटक आहेत. आणि म्हणून अशी कविता म्हणाला त्याला एकदम गेयत आली, त्याला संगीताची चाल जर दिली किंवा त्याला संगीताची साथ जर दिली तर ते मग त्याचं गाणं तयार व्हायला लागतं. आणि म्हणून फार सुंदर कविता तुम्हाला याच्यामध्ये वसंत बापटांच्या, केशवसुतांच्या बघायचं. वसंत बापटांच्या कवितेतनं तर प्रेमाच्या विविध भावछटा बघायच्या. तारुण्याच्या स्थितीमधलं प्रेम कसं असतं, तरुण वयामध्ये प्रेमाविषयीचं आकर्षण कसं असतं, प्रेयसीच्या मनातल्या भावना ती कशी व्यक्त करते आणि प्रियकराला तिच्याविषयीचा उत्कटता, तिच्याविषयीचं उत्कट प्रेम, तिच्याविषयीचं सफल प्रेम, निराशाजनक प्रेम, या सगळ्या भावमय स्थिती जी आहेत त्या वसंत बापटांच्या 5 कवितेतून तुम्हाला जायचं आहे. त्याच्या कवितेचं नाजूक रोपडे अशी कविता आहे. जपायला शिकली होतीस
आज अचानक तुझी आणि माझी भेट जर झाली तर मला काय वाटलं असतं. असा वसंत बापटांना जो विचार पडलेला आहे तो त्या कवितेतून आहे. आणि म्हणून वसंत बापटांच्या कवितेचा हा दुसरा टप्पा आहे. म्हणजे सुरुवातीला आपण केशवसुतांची कविता एकंदरीत बघावयाची आहे. फक्त तुम्हाला साधारणपणे काय असणार आहे, हे जे तास आहेत किंवा या तासाला थोडासा धावता आढावा आहे. ज्यावेळेला आपण क्लासमध्ये येणार आहे, ज्यावेळेला आपण तासाला बसणार आहे, 50 मिनिटाचा जवळ तास तुम्ही ऐकणार आहात, त्यावेळेला त्या 50 मिनिटामध्ये भरपूर आणि सविस्तर चर्चा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. असे ठराविक पिरियड प्रत्येक कवींच्या वाट्याला येणार आहेत आणि तुम्हाला त्या सगळ्या कवितेचं आशय सौंदर्य, भावसौंदर्य, अभिव्यक्ती सौंदर्य सगळं तुम्ही अभ्यासणार आहेत. म्हणजे श्रावणाचे दिवस आत्ता आहेत, श्रावण महिना सुरू आहे आणि मग या श्रावणाच्या महिन्यामध्ये श्रावणाविषयीच्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या कशा चित्रित होतात, श्रावण हा कसा चित्रित झालेला आहे, श्रावणामध्ये कोणकोणत्या एका अंगानं त्याचं चित्रण एकंदरीत होत आहे. श्रावण माशी हर्षमानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, बालकवी म्हणतात. त्यानंतर सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्नात हिंडावे, प्रीतीसरिका गीत तिथेचे ऐकावे कानी, भन्वावे धुन रंगुनी काव्य सुंदर सुधा पाणी. किती सुंदर वर्णन आहे. बालकवी इतक्या सुंदररित्या त्याचं वर्णन करायला लागतात. हा निसर्गाचा आविष्कार आहे, काही बाबतीत प्रेमाचा आविष्कार आहे. फुलराणी नावाच्या कवितेमध्ये तर निसर्ग सौंदर्य आणि प्रेम कविता किंवा प्रेम आविष्कार चित्रित झालेला आहे. म्हणजे एक गवताची कळी प्रियसी आहे आणि सूर्याचा एक किरण हा प्रियकर आहे. संध्याकाळच्या वेळेला तो सूर्यकिरण त्या गवताच्या कळीवरती ज्या वेळेला पडतो त्यावेळेला एका क्षणार्धात तो तिच्या प्रेमात पडतो. मग या म्हणण्यापेक्षा ती त्याच्या प्रेमात पडायला लागते आणि मग त्या सूर्याच्या किरणाच्या प्रेमाच्या आतुरतेनं ती रात्रभर कशी विरहानं व्याकुळ होते आणि मग सकाळच्या वेळेला तिला तो सूर्यकिरण कसा भेटायला मिळतो, दोघांचं मिलन कसं होतं, याचं सुंदर चित्रण या बालकवीने केलेलं आहे. खरं तर मित्रांनो, मराठी कविताच अशी आहे किंवा जगातली कुठलीही कविताच अशी आहे की माणूस जन्माला आला ना तेव्हा मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यानं काव्य नावाचा प्रकारच उदयास आलेला आहे. म्हणजे तो व्यक्त करायला लागतो, व्यक्त होतो, तो जाणीवपूर्वकरित्या एखादी गोष्ट सांगायला लागतो, तेव्हा त्याच्या मनाला एक वेगळ्या प्रकारची जी अनुकरणशीलता आहे ती चित्रित व्हायला कारणीभूत ठरायला लागते आणि जीवनाचा हा स्वतंत्र आविष्कार चित्रित होतो. आणि म्हणून मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीच्या पहिल्या 5 कविता ज्या आहेत त्या केशवसुतांच्या आहेत, त्या सामाजिक कविता आहेत. हे केशवसुत कोण आहेत तर मराठी कवितेचे जनक आहेत, आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत. आधुनिक मराठी कवितेच्या अगोदरची कविता पंडितांची कविता आहे, शाहिरांची कविता आहे, संतांची कविता आहे. आता त्या कवितेचा आपला अभ्यास नाही करायचा, पण 1801 पासून 1900 सालापर्यंत मधल्या काळात ज्यांनी मराठी कवितेला एक स्वतंत्र बैठक प्राप्त करून दिली आणि आधुनिक मराठी कविता ज्या काळात जन्माला आली त्या केशवसुतांचा थोडासा परिचय. आधुनिक मराठीचे कवी जनक म्हणून या केशवसुतांचा उल्लेख करता येईल. कवी कुलगुरू कालिदास असंही त्यांना म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर ते क्रांती कवी होते. मराठी कवितेमध्ये त्यांनी सर्व अंगाने सुधारणा केली. जुन्या मराठी कवितेमध्ये संत काव्य होतं, पंडिती काव्य होतं, शाहिरी काव्य होतं, असे अनेक प्रकार होते. त्यात सुधारणा करून केशवसुतांनी मराठी कवितेला लौकिक विषयाकडे वळवलेला आहे. लौकिक म्हणजे काय तर मानवी जीवनातलं स्वतंत्र एक रूप किंवा मानवी जीवनातल्या ज्या जगण्याच्या, त्याच्या वाट्याला येणाऱ्या दुःखाच्या किंवा त्याच्या स्वतःच्या आयुष्याच्या ह्या मानवी जीवनातल्या जेव्हा घटना चित्रित करायला लागतात, म्हणजे आपल्याला स्वर्ग नरक कल्पना ह्या काल्पनिक विश्वात नाही जायचं, प्रत्यक्ष वास्तवतेवर आधारित ज्या वेळेला कवितेतनं विषय आणायला सुरुवात केशवसुतांनी केली त्यावेळेला ते लौकिक विषय कवितेला खऱ्या अर्थानं व मार्फत उभारण्यास कारणीभूत ठरलेले आहेत आणि या कवींना काव्य विषयाकडे वळवण्याची नवी दृष्टी दिली. त्यानंतर येणाऱ्या त्यांच्या कवितेमध्ये नवी जीवनमूल्ये आली, नवीन रचना आली. म्हणजे संतांची रचना जशी ओवी आणि अभंग त्याची नाही रचना केली, नवीन रचना केली, मुक्तछंदातनं रचना केली. कवितेतला उच्चार आणि त्या कवितेचे विशेष जर केशवसुतांच्या जर शोधायचे असतील तर हाच नवा रचनेचा विचार आहे. म्हणजे मानवी जीवन कसं आहे संकुचित करण्याचा प्रयत्न काही गोष्टींनी झाला आणि त्याच्यामध्ये रूढी,
परंपरा, अनिष्ट जातीता या प्रथा परंपरा यांना मुठमाती देण्यासाठी त्यांनी बंडाचं निशाण पुकारलेलं आहे. त्याने त्याच्या विरुद्ध उठाव केलेला आहे. धर्म, जात, पंथ यांचा मोठा प्रभाव ज्या काळात होता त्या 19व्या शतकात, त्या काळामध्ये केशवसुतांची कविता त्याच्यापासून मानवी जीवनाला कशी मुक्ती मिळेल याचा विचार स्पष्ट करते. आणि म्हणून ते क्रांतिकारी कवी आहे. म्हणून त्यांना क्रांतिकारी कवी अशी उपमा दिली गेलेली आहे. आणि म्हणून वाचकांना मराठी कवितेमध्ये नवा विषय आणण्याचं काम ज्या केशवसुतांनी केलं, त्या केशवसुतांच्या कवितेचा विचार इथं आहे. प्रचलित धर्म तुम्हाला माहिती आहे आणि जाती व्यवस्था यातून निर्माण होणाऱ्या विषमतेमुळं मानवी जीवन कसं आहे तर दुःखी बनतंय किंवा बनलेलं बनतं. आणि त्यापासून मग मनामध्ये प्रक्षोभाची भावना निर्माण होते. मग केशवसुतांच्या मनातून ही प्रक्षोभाची भावना जी व्यक्त झाली ती त्यांच्या कवितेतून सरळ सरळ जाणवते आपल्याला. आणि म्हणून त्यांची कविता कोणत्या गोष्टीचा पुरस्कार करते तर स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व याचा पुरस्कार करते. समाजातल्या रूढीग्रस्त मानसिकतेवर ते प्रहार करतात आपल्या कवितेतून. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्या कवितेतून बंड पुकारतात. म्हणून भावनांची उत्कटता हा केशवसुतांच्या कवितेचा खास विशेष आहे. केशवसुतांच्या कवितेमध्ये वैखरीची भावना आहे किंवा बंडखोरीची भावना आहे, दंभाला विरोध आहे, निराशा आणि वैफल्यग्रस्त जाणीव केशवसुतांच्या मनातून व्यक्त झालेली या कविता वाचताना एकंदरीत व्हायला लागते. म्हणजे ही केशवसुतांच्या कवितेचे विशेष तुम्हाला तुमच्या समोर एकंदरीत पाहता येतील. आणि म्हणून निश्चित जीवनदृष्टी आणि डोळस काव्यसृष्टी त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून केशवसुतांच्या व्यक्तिमत्वाचाच तो एक आविष्कार आहे. स्वातंत्र्य आणि समता याचा पुरस्कार तर केशवसुतांनी केला. प्रत्येक माणसाला स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे, समता मिळणं गरजेचं आहे. समतेचा विचार त्याच्या अंगभूत गेला पाहिजे. स्वातंत्र्याचा विचार तर त्यांनी प्रथमतः आपल्या कवितेतून केलेलाच दिसतो आपल्याला. म्हणजे सतत ते आपल्या कवितेतून हे करतात. म्हणजे केशवसूत जग बदलू पाहतायत, माणसं बदलू पाहतायत, माणसानं बदललं पाहिजे हा विचार आहे. आणि असा सुधारणावादी विचार त्यांच्या कवितेमध्ये होता. आजूबाजूचे भोवतालचे लोक वास्तव त्यांच्या कवितेतून मांडतात असं व्यक्त करत राहतात. आणि म्हणून एक चिंतनशील, वैचारिक, भावनात्मकता व्यक्त होणारी कविता म्हणजे केशवसुतांची कविता. आणि म्हणून केशवसूत फार सुंदर आपल्या कवितेतून एकंदरीत सातत्याने विचार मांडतात. हे केशवसूत कोण आहेत तर कृष्णाजी केशव दामले. त्यांचा जन्म सन 1866 आहे आणि मृत्यू 1905 आहे. फक्त जवळजवळ 40 वर्ष जगलेला हा कवी आपल्या आयुष्यामध्ये कसा जगला, केशवसूत या टोपण नावानं त्यांनी काव्य कसं निर्माण केलं किंवा लिहिलं आणि त्यांच्या कवितेला एक जीवनदृष्टी कशी प्राप्त झाली याचा विचार इथं समजून घेणं गरजेचं आहे. काव्य रत्नावली नावाचं विद्यार्थी दशेमध्येच ते साप्ताहिक चालवत होते. त्याचे संपादक ते होते. खेड, बडोदे, त्यानंतर वर्धा, नागपूर, पुणे या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या मुळे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर 1889 साली ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर मडगाव गोव्याला, त्याचबरोबर फैजपूर, मुंबई, धारवाड या ठिकाणी त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 1905 पर्यंत त्यांनी धारवाडला लास्ट शेवटी नोकरी ज्यावेळी केली त्यावेळी या सगळ्या मुंबई सांगितलं, धारवाड किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी ते नोकरी करत होते त्या ठिकाणी त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या कवितेची तारखासुद्धा त्यांनी तिथं टाकलेल्या आहेत. आणि म्हणून 1905 साली हुबळीला त्यांचा प्लेगनं मृत्यू झालेला आहे आणि 135 मराठी कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि इंग्रजी कवितांचं लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. केशवसुतांच्या कवितेचा हा स्वतंत्र विचार आहे. इंग्रजीमधला सॉनेट नावाचा काव्यप्रकार त्यांनी मराठी कवितेत आणला. सॉनेट 14 ओळींची कविता. 14 ओळींच्या कवितेमध्ये इतका सुंदर आहे. केशवसुतांची मयूरासन आणि ताजमहाल नावाची 14 ओळींचं सॉनेट आहे. फार सुंदर त्यांनी त्या कवितेतनं, हे अभ्यासाला नाही पण त्या कवितेतून त्यांनी फार सुंदर विचार एकंदरीत मांडलेला आपल्याला दिसतो. काय विचार आहे त्याच्यातून?
त्या औरंगजेबाचं जे सिंहासन होतं ते त्या काळात इतकं महत्त्वपूर्ण होतं किंवा ते जवळजवळ 6 कोटी रुपयांचं होतं आणि त्यावेळेला जो ताजमहाल बांधला ना त्याला 3 कोटी रुपये खर्च आला. काळाच्या ओघामध्ये ते सिंहासन चोरांनी पळवलं किंवा ते संपुष्टात आलं, पण आपल्या प्रेमापोटी प्रेयसीच्या किंवा पत्नीच्या प्रेमासाठी बांधला गेलेला तो ताजमहाल मात्र आज सुद्धा जिवंतपणे टिकून आहे. आज सुद्धा तो त्या प्रेमाची साक्ष देतो. याचं सुंदर वर्णन केशवसुतांनी मयूरासन आणि ताजमहाल नावाच्या कवितेतून केलेलं आहे. मित्रहो, एखादा घटना, एखादा प्रसंग, एखादा घडलेली घटना ही ज्या वेळेला कवितेतून कवी मांडत असतो त्यावेळेला त्या कवितेचं ते कौशल्य असतं किंवा कवीचं कौशल्य असतं आणि म्हणून तो विचार आपल्या कवितेतून फार सुंदररित्या मांडण्याचं काम केशवसुतांनी केलं आहे. म्हणून सुनीत काव्य प्रकार त्यांनी लोकप्रिय केलेला आहे. तर एकंदरीत स्वतंत्र विचारसरणी असणारा हा कवी आहे. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा कवी आहे. जातीयतेवर दंभावर हल्ला करणारा हा कवी आहे आणि म्हणून त्यांची सामाजिक कविताच आपल्याला बघायची आहे. प्रेम कविता नाही बघायची, गुडगुंजनपर म्हणजे चिंतनपर कविता नाही पाहिजे. त्यांची समाजाचा ध्यास असणारी, समाजाविषयीची तळमळ आणि आस्था असणारी त्यांची कविता आपल्याला एकंदरीत पाहता येईल. आणि हा एकंदरीत स्वतंत्र विचार जो आहे तो केशवसुतांचा आपल्याला या कवितेतून निश्चितपणे पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाही. केशवसुतांच्या ज्या 5 कविता आहेत ना त्या 5 कवितेमध्ये केशवसुतांच्या एक पहिली कविता आहे, किती सोपी आहे बघा, की तिचं नाव आहे अंतेज याच्या मुलाचा पहिला प्रश्न. अंतेज म्हणजे अस्पृश्य. अंतेज याच्या मुलानं ह्या असणाऱ्या आपल्या आईला त्यावेळेला एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यासाठी एक घटना घडली, एक प्रसंग घडला आणि तो प्रसंग आणि घटना फार महत्त्वाची आहे. केशवसुतांचा काळ 100 वर्षापूर्वीचा आहे आजपासून, म्हणजे आत्तापासून मागं ज्यावेळेला आपण 110 वर्ष ज्यावेळेला जातो त्यावेळेला केशवसुत कविता लिहायला दिसायचे 10-20 वर्ष. 19व्या शतकाच्या अगदी शेवटच्या दशकामध्ये किंवा 1880 पासून ते 1900 पर्यंत म्हणजे 20 पर्यंत आणि तिथून एक 5 वर्ष म्हणजे 25 वर्ष 1880 ते 1905 या काळातली केशवसुतांची कविता मराठी कवितेला एक नवं वळण देऊन गेली. म्हणून आधुनिक कवितेची सुरुवात केशवसुतांच्या कवितेपासून झाली. तर त्यांची ती अंतेजाच्या मुलाचा पहिला प्रश्न. अंतेज म्हणजे अस्पृश्य. एक 100 वर्षापूर्वी अस्पृश्य मुलगा एक प्रश्न विचारतो, आपल्या आईसमोर तो ठेवतो, त्याचं मोठेपण आहे, त्या मुलाला प्रश्न पडलेला मोठा आहे की ज्याला पिढ्यानपिढ्यांनी परंपरेनं शिक्षणापासून ज्यांना वंचित ठेवलेलं होतं अशा मुलाला त्यावेळच्या उच्चवर्णीय समाजाकडून कसा त्रास होत होता, विप्र माणसांच्याकडून, विप्र म्हणजे एक ब्राह्मण, त्यांच्याकडून कसा त्रास झाला त्याचं वर्णन केशवसुत यांच्या कवितेमध्ये आहे. म्हणजे त्या काळामध्ये अस्पृश्य माणसांची सावली सुद्धा अंगावर पडणं म्हणजे अशुभ मानलं जात होतं. माणसाला जनावरापेक्षा वाईट वागणूक होती आणि अशा वेळेला त्या काळात एक प्रश्न विचारणारा मुलगा, अस्पृश्य मुलगा ज्या वेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला त्यानं तो केलेला त्या काळातला उठाव आहे, त्यानं त्यावेळेला केलेली तो संताप आहे, त्यानं त्यावेळेला त्याच्या मनातली जागृत झालेली अस्मिता आहे. म्हणजे आता आपण तर सण करून घेतच नाही कुणाच. आता तर जातीयता जी प्रचंड समाजामध्ये जी होती ती त्याचं कमी प्रमाण झालं. पण आता कायद्यानं आपल्याला प्रत्येक माणसाला हक्क कर्तव्य जपण्याचा अधिकार मिळाला. कुणी कुणावर या ठिकाणी जातीयतेवरनं किंवा कुणी कुणाला हिणवणं हे आता या ठिकाणी अत्यंत कडक बंधन झालं. आता ते खरं आहे, पण ज्या काळामध्ये अशा माणसांच्यावर अन्याय अत्याचार होता आणि त्याला वालीच कुणी नव्हता, त्या काळातला एखादा मुलगा ज्यावेळेला आपल्या आईला हा प्रश्न विचारतो त्यावेळेला ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती माझ्या दृष्टीने महत्त्वाची वाटते. आणि भारतीय जाती व्यवस्थेवर एक तसा तो प्रहार आहे होता. ज्ञानेश्वरांच्या काळात सुद्धा त्या चोखोबानं आपली वेदना विठ्ठलाजवळ व्यक्त केलेली होती. तुकारामांनी तर आपण कुणबी आहोत आणि आपल्यावर या ठिकाणी एवढा अन्याय होतोय याची जाणीव, तीव्रता, संताप व्यक्त आपल्या अभंगातून केलेला होता किंवा अगदी विद्रोह व्यक्त केलेला आहे. आणि मग अलीकडच्या काळातला केशवसुतांच्या कवितेतला मुलगा सुद्धा ज्यावेळेला झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष करून उठतो त्यावेळेला त्याला जे जाणवतं ना ते सगळ्यात एकंदरीत महत्त्वाचं.
त्याला जाणवतं ते महत्त्वाचं. बघा काय घडलेला प्रसंग आहे. केशवसूत त्या कवितेतून सांगतात, गावकुसाच्या बाहेर जी माणसं राहतात, अस्पृश्य माणसं राहतात, ती मुलं एकदा ती रस्त्यावर खेळत होती, दलितांची मुलं एकदा रस्त्यावर खेळत होती. आणि मग त्यावेळेस तिथून एक विप्र माणूस, विप्र म्हणजे ब्राह्मण माणूस चाललेला होता. तो मोठ्या डौलात चाललेला होता, अहंकार त्याच्यात भरलेला होता. त्याच्या अंगावर मुलाची सावली आपल्या पडू नये, आपल्या अंगावर पडू नये म्हणून त्या मुलांना तो काय म्हणाला माहिती आहे? त्यांना तो म्हणाला, त्यानं दटावलं. अरे म्हारड्यानो म्हणाला, काय मुलांनो बाजूला व्हा, कसले खेळ मांडलेत तुम्ही डोंबलाचे. तो म्हणाला. हे ऐकून त्यातील एका मुलानं इतराप्रमाणे या ठिकाणी तो बाजूला पळाला, बाजूला जाऊन उभा राहिला. त्याच्या हातामध्ये त्या ब्राह्मणाच्या काठी होती, उभा राहिला. त्यावर तो आली आणि मग तो म्हणाला, अरे गाढवा, माझ्या अंगावर सावली पडेल ना, असं त्यानं म्हटलं. त्यावर तो मुलगा म्हणाला, काय मुलगा म्हणालाय, आपली सावली पडली तर काय बाधा होणार आहे, असं त्याला वाटलं त्या मुलाला. आणि तो मुलगा, आपली सावली पडली तर काय बाधा होणार आहे, हा विचार त्याच्या मनात आला आणि आपल्या आईला पळत जाऊन त्यानं तो प्रश्न विचारलेला आहे. तो काय म्हणालेला आहे, त्यानं आईला विचारलेला आहे. आईला तो म्हणालेला आहे, आपण एवढे हलके आहोत का, आपण एवढे कमी दर्जाचे आहोत का? एक व्यक्ती रस्त्यावरून जाताना आम्हाला डटावते, बाजूला करते, आणि काय म्हणजे सावली पडल्यानंतर नक्की काय होतं, असं त्यानं विचारलंय. हा साधा साधा वाटणारा प्रश्न जरी असला तरी भारतीय जाती व्यवस्थेचं भीषण दर्शन या कवितेतून झालेलं आहे. केशवसुताने ते प्रखरपणे मांडलेलं आहे. त्याला एक वेगळी अनुकरणशीलता प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यातून वेगळी जीवनाची एक स्वतंत्र रचनात्मक मांडणी आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. आणि म्हणून आईला ज्यावेळी विचारला त्यावेळी आईनं त्याचं समर्थन केलं. ती काय म्हणालेली आहे, ती म्हणालेली आहे, अरे त्या मानानं आपण खरोखरच, ती म्हणालेली आहे की आपण आपल्या वाट्यालाच ते आलेलं आहे दुःख, त्याला काय करणार. आणि आईनं त्याची काढलेली समजूत त्याचं समाधान करणारी नव्हती. आणि म्हणून अस्पृश्यतेचं दुःख या कवितेतून स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून कवीचं हे मोठेपण आहे. समाजात घडणारी एखादी घटना केशवसूत ज्या वेळेला एखाद्या कवितेतून मांडतात त्यावेळेला केशवसूतांनी तो विचार समाजाला आदर्शवत ठेवलाय असं म्हणायला काय हरकत नाही. आणि म्हणून केशवसूत क्रांती कवी आहे, म्हणजे क्रांतिकारी विचार आहे, उत्क्रांती. तसं पाहता मराठी कवितेमध्ये त्यांनी उत्क्रांतीच केली. मराठी कवितेला त्यांनी स्वतंत्र वेगळं रूप दिलं. आणि ही कविता केशवसूतांची आपण या ठिकाणी एकंदरीत थोडीशी, म्हणजे ही कविता छोटी आहे. या कवितेमध्ये समाजातल्या घडणाऱ्या दुर्गुणावर, समाजातल्या घडणाऱ्या जाती व्यवस्थेवर, समाजातल्या घडणाऱ्या दुष्प्रवृत्तीवर प्रखर हल्ला केला केशवसूतांनी. त्या मुलाच्या मनामध्ये झालेली जागृती हा सुद्धा एक क्रांतीचा विचार आहे. हा सुद्धा एक जीवनाचं तत्व स्पष्ट करणारा विचार आहे. मानवी मनातल्या मुक्ततेचा तो विचार आहे. आणि तो विचार ज्या वेळेला चित्रित इथं झाला त्यावेळेला केशवसूतांची ही फार सुंदर कविता आपल्याला वाचनामध्ये एकंदरीत ज्यावेळेला येईल त्यावेळेला बघा तो मुलगा किती एका वेगळ्या टप्प्यावरून चित्रित करत गेला आणि त्याला काय वाटलं याचं विवेचन फार सुंदररित्या केशवसूतांनी या कवितेतून एकंदरीत केलं. छोटीशीच कविता आहे, आता ती मी कविता वाचणार नाहीत. त्या कवितेचा आशय तुम्हाला सांगितलेला आहे, त्या कवितेचा आशय सांगितला, त्या कवितेचं अभिव्यक्ती सौंदर्य काय, अभिव्यक्ती म्हणजे काय तर सौंदर्य काय त्या कवितेचं, तर या कवितेमध्ये लयबद्धता तर आहेच, या कवितेमध्ये गेयता तर आहेच, या कवितेमध्ये समाजाविषयीच्या सगळ्या भावमय स्थितीचं चित्रण तर आहेच, समाजावर अन्याय समतेचा विचार आहे. केशवसूतांनी स्वतः ब्राह्मण असून सुद्धा केशवसूतांनी त्या असणाऱ्या उपेक्षित तरुणाचं किंवा उपेक्षित मुलाचं किंवा उपेक्षित समाज व्यवस्थेचं चित्रण ज्यावेळेला ते मांडायला लागतात त्यावेळी ते मांडणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. अरे ज्या काळामध्ये माणसाला रस्त्यावरून बाहेर फिरताना सुद्धा किंवा जातीयता जास्तीत जास्त प्रकारे ज्या वेळेला समाजामध्ये बोकाळलेली होती, जातीयता जास्त ज्या वेळेला मांडली जात होती, त्या काळात केशवसूतांनी धाडसानं हा विचार मांडणं हे केशवसूतांच्या दृष्टीनं एक नवा विचार होता, समाजाच्या दृष्टीनं नवा विचार होता, एक जाणीवपूर्वकता त्याच्यामध्ये होती, मानवी मनातल्या एका मुक्ततेचा तो विचार होता. आणि म्हणून मित्र केशवसूतांच्या अशा छोट्या छोट्या फार कविता चांगल्या आहेत. एक तर त्यांची कविता तुतारी पुढे आपण
या जातीयतेच्या विरुद्ध असमानतेच्या विरुद्ध आणि समाजामध्ये चाललेल्या ह्या सगळ्या दुर्गुण प्रवृत्ती केशवसूत म्हणतात की मला तुतारी एक आणून द्या आणि मी स्वप्राणानं ते फुंकणार आहे, भेदून टाकणार आहे सगळी गगन, तिच्या दिव्य किंकाळीनं सगळं गगन भेदून टाकणार आहे. म्हणजे केशवसूतांच्या मनामध्ये उर्मी आहे, केशवसूतांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयीची जागृतता आहे, तळमळ आहे. आणि त्या टप्प्यावरती ज्यावेळेला केशवसूत या सर्व बाबींचा विचार करायला लागतात त्यावेळेला केशवसूतांच्या विचारांची ही रचनात्मक मांडणी मराठी कवितेला, मराठी माणसाला एका वेगळ्या जाणीवेतून स्पष्ट करायला होते आणि जीवनाचं एक स्वतंत्र तत्त्व स्पष्ट करते. तर थोडीशी प्रस्तावना आणि केशवसूतांच्या कवितेतली एक कविता आपण बघायला येईल. पुढं नवा शिपाई, तुतारी, फार सुंदर कविता केशवसूतांच्या तुम्हाला आपण या ठिकाणी आपण समजून घेणार आहे आणि त्याच्यातला विचारही स्पष्ट करणार आहे. मूळ भावना काय असते, माणसाचं जगणं काय असतं, माणसाच्या मनातल्या जाणीवा काय असतात. कारण तुम्हाला तुमच्या आवडीचा भाग म्हणून तुम्ही ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करायला लागता, आवडीचा भाग म्हणून तुम्ही घ्यायला लागता, त्यावेळेला अत्यंत साधा सोपा विचार या टप्प्यावरती एकंदरीत आहे. MPSC UPSC परीक्षेला मराठी हा स्वतंत्र विषयचा पेपर आहे. पोलीस भरतीला तर आहेच, कुठलीही शासकीय परीक्षा तुम्ही द्यायला गेला तर जास्तीत जास्त प्रश्न या आत्ता भाषेवरती विचारले जातात आणि आता भाषेला फार महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. जिथं जाईल तिथं तुम्हाला भाषा, बोलता चांगलं येणं सुद्धा एक भाषा आहे, व्यक्त चांगलं होणं ही सुद्धा एक भाषा आहे. आणि म्हणून कोणत्याही विषयाचा तुम्ही अभ्यास करा, मराठी विषयाचा अभ्यास अशाच परीक्षेला तुम्हाला तो करावाच लागतो. आणि त्यानिमित्तानं तुम्ही BA भाग 3च्या अभ्यासक्रमासाठी ज्यावेळेला पुढं प्रवेश घेणार आहात त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी आणखी त्याच्यावरचा सविस्तर अभ्यास तर या ठिकाणी करता येईलच. आणि मग आता हळूहळू या सगळ्या गोष्टी माहीत होत जातात. तर आता वाङ्मयाचा एक आविष्कार आम्ही तुमच्या जीवनामध्ये स्पष्ट केला आणि खरं तर फार चांगला विचार एकंदरीत आहे. तर हे काव्यगंध पुस्तक आहे. त्यानंतर पुढं जर विचार केला तर ही केशवसूतांची क्रांतिकारी विषयावरची कविता, त्यांची 5 कविता कशा आहेत, आधुनिक मराठी कवितेचे ते जनक कसे आहेत, या सर्व गोष्टींचा विचार मी तुमच्यासमोर एकंदरीत मांडलेला आहे. पुढच्या एका तासाला नक्की या 15वड्यामधल्या हा पहिला तास आहे. पुढच्या तासाला आणखी त्याच्यातला चांगला विचार आपण केशवसूतांचा कविताचा अभ्यास करू. नंतर तर प्रेम कविता जी आहे ती वसंतबा पटांची आपण निश्चितपणे पाहणार आहे. तर मित्र हो, एक विचार किंवा एक जाणीव कशी असते आणि त्या जाणीवेचा शोध कसा घेतला जातो याचं खरं तर मुक्त चिंतन जे आहे ते तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. तुम्ही जाणकार आणि फार खरं तर लसिकतेनं तुम्ही चांगला हा तास ऐकत आहात किंवा ऐकलेला आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. याचं कारण की तुम्ही क्लासमध्ये नसतानासुद्धा तुम्ही घरातून फार चांगल्या पद्धतीने ही लेक्चर ऐकत आहात, त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि पुढच्या तासाला आपण नक्की निश्चितपणे भेटूया. फार चांगला विचार, फार चांगली सामाजिक जाणीव तुम्हाला मी त्यानंतर करून देईन. नमस्ते.